हितेंद्र भोईर आपलं देखील स्वागत या संपूर्ण क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. यस ललित भोईर बंड्या सरना इशारा येतोय. मॅचला करूया सुरुवात. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. पहिला बॉल बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार. एक विकेट टेकर गोलंदाज विशाल. पहिला बॉल उंच हवेत उडालाय. क्षेत्ररक्षक पोहोचतील का तर नाही. क्षेत्ररक्षक पोहोचताना दिसत नाही. या बॉलवरती कंप्लीट केल्या जातील 2 धावा. पहिल्याच बॉलवरती जीवनदान दिलेलं आहे ते म्हणजे वीर अर्थातच बाबू यांना. आणि पहिल्या मॅच मध्ये वीर याने जी आक्रमक गोलंदाजी केली तिथूनच जर पाहिलं गेलं तर पुढची वाट AR स्पोर्ट्स दहिसर या संघाला मिळाली गेली. परंतु विशाल आहेत एक अनुभवी आणि एक्सपिरियन्स गोलंदाज म्हणून त्याच्याकडे सातत्याने आपण पाहतायत. इथे फटका चांगला आहे. ऑन साइडला लॉंग ऑनला क्लिअर करणारा वीर बाबूला जर तुम्ही संधी द्याल तर त्या संधीचं सोनं होईल. या बॉलला थेट पाठवले गेले मैदानाच्या पलीकडे आलेला उत्तुंग षटकार. सहा धावा आल्यात आणि टीमची टोटल 6च्या माध्यमातून जाऊन पोहोचते 8 धावा. JTC लाईव्हच्या माध्यमातून जुळले गेलेले प्रेक्षक वर्ग त्यांचं देखील स्वागत आहे. चांगला स्विंग झाला. चांगला कटरचा वापर या ठिकाणी केला गेला आणि विशालची खासियत राहिले ज्या वेळेला त्याच्या विपक्षात एखाद्या फलंदाजाने चौकार षटकार ठोकलाय त्या वेळेला जर पाहिलं तर त्याची आक्रमकता गोलंदाजीचं रूप त्याने धारण केलेलं आहे. आणि तसंच काहीतरी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या वीरच्या बॅटपासून. त्यानंतर षटकार आणि त्यानंतर जर पाहिलं तर डॉट बॉल. ओहो यावेळेला शॉर्ट बॉल होता आणि या बॉलला देखील पाठवले गेले मैदानाच्या पलीकडे. वीर बाबूच्या बॅट मधून आणखीन एक सभापती चषकातील दमखम भरा षटकार. सागरजी भोईर या मॅचचा आनंद घेत असताना संपूर्ण दत्ताली टीम चिंबार बॉयज देखील या मॅचचा आनंद घेत असताना धवल यांना देखील आपण पाहू शकतायत. कोलवट्याचा बॉल होता. बॉल चालला मागे. चांगला बॉल होता. प्रत्युत्तर दिले पा. षटकार डॉट असंच आपल्या समीकरण पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती फक्त 2 गेल्या. त्यानंतर षटकाराला पुन्हा एकदा डॉट बॉल. पुन्हा एकदा षटकाराला आणि पुन्हा एकदा डॉट बॉल. चेंडू विकून झाले 5 धावा. फटकेवरती आहेत 14. AR स्पोर्ट दहिसर संघ प्रथम बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये जोर आपण बघतायत. नागेश काकाचं हे मैदान जबरदस्त आपण जरूर बघतायत. चहू बाजूने खेळण्याची संधी आहे. हा बॉल फुल लेनचा होता. ऑफ साइडला चांगला फटका पाहायला मिळतो. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. बॉलला जज करतील. या बॉलवरती एकच सिंगल कंप्लीट होईल आणि पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना नाणेफेक हरल्यानंतर या ठिकाणी फलंदाजी करत असताना AR स्पोर्ट दहिसर संघ जाऊन पोहोचतोय. तो म्हणजे 15 धावा. या सरासरीने खेळला तर 30 धावांपर्यंत जाऊ शकतोय. जितेंद्र ठाकूर आप्पा पाटी दादा झालाय सभापती. हे नाही मनात कसली भीती त्याची महती सांगू मी किती. त्याच्यासारखा शोध. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या षटकाच्या नंतर धावा फटकावरती आहेत 15. प्रथम बॅटिंग करताना मैदानाच्या आतमध्ये AR स्पोर्ट दहिसर संघाला आपण जरूर पाहत आहेत. दहिसर या परिसरात भरपूर स्पोर्ट्स शॉप आहेत. AR असेल त्यानंतर JR स्पोर्ट दहिसर देखील आहे. असे बरेच स्पोर्ट्स शॉप आहेत. परंतु दहिसरचं क्रिकेट देखील भरपूर चांगल्या रीतीचं क्रिकेट आहे. चांगलं क्रिकेट त्या ठिकाणी नेहमीच खेळलं जाते. परंतु आज मैदानावरती जबरदस्त बॅटिंग करत असताना वीर बाबू यांना आपण बघतायत. संचितच्या विरोधात पहिला बॉल ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हाताळलेला बॉल होता आणि ललितजी भोईर बंड्यासरांचा इशारा येतोय. हा बॉल जरूर वाईटच्या माध्यमातून पाहायला मिळतोय आणि 1 धावेने टीमची टोटल आता जाऊन पोहोचते 16 धावा फटकावरती. 16 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागले गेलेत. संचित गेल्या मॅच मध्ये कॅप्टन कुल कामगिरी त्याच्या माध्यमातून राहिली. षटकार चौकारांची आतिषबाजी त्याच्या षटकात धावा गेल्या आणि त्यानेच त्या षटकामध्ये धावा बनवल्या. हा मात्र आता फुलटॉस बॉल होता. ऑन साइडला व्यवस्थित बॅटच्या रनर मध्ये येताना दिसत नाही. मिड विकेटला बॉल निघून जाईल. गेल्या मॅच मध्ये शेवटच्या बॉलवरती ज्या फलंदाजाने षटकार मारला तोच विवेक त्या ठिकाणी पोहोचले होते आणि विवेक 1 डाऊन साठी नेहमीच अग्रेसिव्ह फलंदाज म्हणून त्यांना आपण जरूर पाहतो. चौकार मारला होता शेवटच्या बॉलवरती
आणि तिथूनच मित्रमंडळींन पुढची वाट मिळालेली आहे ती म्हणजेच एकविरा स्पोर्ट नायगाव या टीमला. संचित पुन्हा एकदा तयार झाले. षटकातील हा पुढचा बॉल असेल. पहिल्या बॉलवरती जर 2 धावा खर्च केलेल्या आहेत. चला आता टाइमपास करू नका. यानंतर टीम रेडी असेल नो डाऊट अबाउट इट. उत्तम आणि त्यांच्या विपक्षात विजेता संघ या पुढची मॅच लगेच खेळताना दिसेल. पुढे एकदा संचित तयार. ओव्हर दी विकेट समोरच्या दिशेने ठोकलाय. जबरदस्त दर्जेदार धमाकेदार षटकार स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. आम्ही किंग पण आम्ही कोण करणार नाही बालबाका. इथला मालिक आम्ही किंग पण आम्ही कोण करणार नाही बालबाका. ठेवलाय गाजवून सारा इलाका आपल्या दादावानी कोण आहे का. ठेवलाय गाजवून सारा इलाका आपल्या काय फटका खेळलाय. देखना फटका समोर टाकला होता. समोरच ठोकलाय. लॉंगॉनला अगदी लॉंग ऑफ लॉंगॉनच्या मधून निघून जाणारा बॉल होता. थेट आमच्या मान्यवरांच्या सलामी करिता 6 धाव्यांकरिता षटकार निघून जातोय. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा हा फटका जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धावणे संघाच्या धावसंख्येत धावसंख्येत पोहोचते 24 धावा. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा वीर बाबू तयार झालेत. आणखीन एक ओव्हर पिच बॉल होता त्यावरती केले आक्रमण. बॉल जाईल मैदानाच्या बाहेर. संचितच्या विरोधात आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा षटकार वीर बाबूच्या बॅट मधून. असाय होतो वनम्यान त्याचे करोडो झालेत प्यार. असाय होतो वनम्यान त्याचे करोडो झालेत प्यार. थँक्यू डीजे. जबरदस्त कामगिरी आतापर्यंत वीरने जवळपास जर पाहिजे तर 4 षटकार ठोकले त्या मॅच मध्ये. 29 धावांवरती वैयक्तिक वीर खेळतो आणि धावा फटकावरती 30 झाल्यात. ओहो आणखीन एक समोरच्या दिशेने जबरदस्त फटका जरूर सजवलाय. क्षेत्ररक्षक पोहोचताय सतीश. या बॉलवरती होणार नाही चुकी. आणि अशा रीतीने जर पाहिजे तर विकेट जात असताना 4थ्या बॉलवरती घेतलेली विकेट ज्याने मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ केला होता त्याच वीर बाबूला आता मात्र परतावं लागतंय डगआउटच्या दिशेने. असा खंबीर हितेंद्र ठाकूर साहेब धुरंदर आहेत एक नंबर. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंदर आहेत एक नंबर. थँक्यू डीजे. धावा फटकावरती जाऊन पोहोचतायत त्या म्हणजेच 30 धावा. चेंडू फेकून झाले 4. क्या बात आहे. कमबॅक केले संचितने. परंतु कौतुक करावं लागेल वीरने कारण की कमी अगदी जर पाहिले गेले तर 10 बॉल 29 धावा केल्यात. बोला तयार. ओव्हर दी विकेट ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल आहे. जबरदस्त क्रॅकिंग एक्स्ट्रा कव्हरला ठोकलाय. दर्जेदार आणखीन एक षटकार मैदानाच्या आतमध्ये. संजयने पहिल्याच बॉलवरती वार केलाय. 6 धावा. धर्म नाही भेदभाव म्हणून वसई विरार मध्ये आहे हो नाव. थँक्यू डीजे. भरपूर आक्रमण मैदानाच्या आतमध्ये संचितच्या विपक्षात आतापर्यंत जर पाहिले गेले तर या षटकात 3 षटकार ठोकलेले आहेत. बऱ्याच धावा खर्च केल्यात. पहिल्या डावातील हा शेवटचा आणि अंतिम बॉल. ओहो पहिल्यांदा थोडासा घुसडी घेणारा बॉल होता. 1 धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला परंतु या ठिकाणी धाव कंप्लीट होणार नाहीये. पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावा फटकावरती आहे 36 आणि 12 चेंडू 37 धावा. आता मात्र टीम एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघाला विजयाकरिता लक्ष असेल. 12 चेंडू 36 धावा. थँक्यू डीजे. पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झालाय आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर या ठिकाणी जर पाहिलं तर 36 झालाय आणि 37चं लक्ष या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये असेल. या धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल आपण आवाज ऐकणार आहात
व्हॉइस ऑफ पाय अर्थातच निशांतजी पाटील सरांचा ओटिव कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद तुषारजी सोनवणे. पुन्हा एकदा जाऊ या मॅचच्या दिशेने. काय जबरदस्त बॅटिंग पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळाली. AR दैसर या संघाच्या माध्यमातून खरं तर वीर बाबूने इम्प्रेस केलं. त्याच्या बॅटमधून 29 धावा आणि तदनंतर संजयच्या बॅटमधून देखील षटकार पाहायला मिळाला. खरं तर विशाल कोळी इंजर्ड होता परंतु त्यांनी पहिल्या षटकामध्ये 15 धावा खर्च केल्या परंतु संचितच्या विरोधात 21 धावा आपल्याला पाहायला मिळाले. तब्बल 37 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवा. AR स्पोर्ट दहिसर संघ आणि एकविरा स्पोर्ट नायगाव संघ आपली सलामीची जोडी आपण मैदानावरती दाखल करायची आहे. एक जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या दिवसामध्ये प्रत्येक सामना रंगतदार आपल्याला पाहायला मिळाला. एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा सभापती चषक 2025 तुम्ही पाहताय. BVA चॅम्पियन या संघाच्या माध्यमातून निशांत जिमात्रे, दर्शन जिमात्रे आणि BVA या संघाच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. प्रथमेश भोईर साहेबांचं खूप चांगलं मार्गदर्शन या स्पर्धेसाठी आणि कन्हैया भोईर साहेबांच्या सन्मानासाठी या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. या क्रीडा स्पर्धेमध्ये 12 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता. हा सामना जिंकण्यासाठी टीम एकविरा स्पोर्ट नायगावला सलामीची जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला सतीश कोळी हा फलंदाज तुम्ही पाहताय आणि त्याच्या सोबतीनं एका बाजूला जर पाहिलं तर संचित कोळी संघाचा कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर कर्णधार हा जर पाहिला ना फक्त नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी मर्यादित नसावा. कठीण परिस्थितीमध्ये संघाला आधार देणारा असावा आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्याला संघाला अनुकूलता देता आली पाहिजे आणि ती अनुकूलता आतापर्यंत संचित कोळीनं या क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्या संघासाठी दिलेले आहे. परंतु या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं त्याला चांगल्या पद्धतीने खेळ करावा लागेल कारण 12 चेंडूमध्ये 37 धावा या मॅच मध्ये करायच्या. षटक क्रमांक पहिलं बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. वीर बाबू हा गोलंदाज पाहायला मिळतोय. खरं तर या खेळाडूची देखील चर्चा केली जाईल. पहिल्या मॅच मध्ये त्याने देखील आपलं अष्टपैलुत्व सिद्ध केलं आणि याही मॅच मध्ये त्याच्या बॅटमधून चांगल्या धावा आल्यात. 12 चेंडू आणि 37 धावा या मॅच मध्ये होऊ शकतात कारण आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेने आपला मापदंड ओलांडत असताना 4 षटकामध्ये 72 धावा देखील झालेल्या आहेत. त्यामुळे या 2 षटकामध्ये 37 धावा देखील होऊ शकतात कारण क्रिकेटचा खेळ आहे. कधी काय होईल याचा नेम नाही म्हणून हा खेळ तुम्हा आम्हा भारतीयांना आवडत असतो. चला लगेच खेळाला सुरुवात करा. जास्तीचा वेळ खर्च करू नका कारण आणखीन एक सामना आजच्या दिवसामध्ये आपल्याला खेळवायचा आहे. सतीश कोळी सलामीला दाखल झालाय. त्याच्याही बॅटमधून धावा आजच्या दिवसामध्ये आलेत परंतु आज जबाबदारीनं या मॅच मध्ये त्याला खेळावं लागेल. बॉलिंग ट्रॅक वरती वीर बाबू. षटक क्रमांक पहिलं गोलंदाज तयार. 12 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. पहिलाच बॉल. यावेळेस पहिल्याच बॉल वरती आक्रमण केलंय. फटका फसलाय. फिल्डर तिथे किरण आहे. किरण चुकी करणार नाहीये. त्याने टिपलाय झेल. पहिल्या चेंडूवरती मोठी विकेट. सतीश कोळी बॅक टू द पेव्हिलियन. थँक्यू. हा ट्रॅकर होता. पूल करण्याचा प्रयत्न. मिस टाइम फटका होता परंतु मिड विकेटला किरणनं चांगला झेल टिपला आणि पहिला धक्का या मॅच मध्ये टीम एकविरा स्पोर्ट्स नायगावला बसतो. नवीन फलंदाज शैलू मैदानावरती दाखल होतोय. वीर बाबूचं कौतुक करावं लागेल. फलंदाजी करत असताना देखील त्याच्या बॅटमधून धावा आणि गोलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली. थोडासा दबाव टाकला फलंदाजांवरती आणि पहिल्या चेंडूवरती मोठी विकेट. सतीश कोळीला बाद केलं. त्याच्या बॅटमधून मागील 2 मॅच मध्ये चांगल्या धावा पाहायला मिळाल्या होत्या. तोच फलंदाज बाद झालाय परंतु नवीन फलंदाज शैलू त्याच्या नावावरती देखील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. तो फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. ओव्हर द विकेट. गोलंदाज तयार. यावेळेस चेंडूला हुक करताना इथे जर पाहिला तर चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉल जातोय डीप फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी येतोय 4-4-4 चौकार शैलूच्या बॅटमधून. थँक्यू. चांगला हुकचा फटका आलाय शैलूच्या बॅटमधून या मॅच मध्ये आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 4 या आकड्यावरती. वीर बाबू पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा बाउन्सर पाहायला मिळतोय. अगदी या चेंडूवरती जर पाहिलं तर उंची प्राप्त झाली होती. चेंडू टेक ऑफ घेते. रायझिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली आणि चांगल्या पद्धतीने शोल्डरचा वापर करत असताना वीर बाबू या चेंडूवरती आणि इथे चेंडू डॉट आलाय. अगदी जर पाहिला तर जुचंद्रच्या मातीचा सुगंध
देणारा चेंडू होता असंच म्हणावं लागेल. अगदी जर पाहिलं तर चांगला चेंडू पाहायला मिळाला वीरबाबूच्या माध्यमातून. लोअर फुलटच चेंडू होता, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. काऊ कॉर्नर फेस मध्ये फिल्डर आहेत, एकदा मिळाली सिंगल मिळाली, सेकंडचा कॉल आहे आणि सक्सेसफुल देखील होताना आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा या चेंडूवरती आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 6 या आकड्यावरती. काय जबरदस्त गोलंदाजी करतायत या षटकामध्ये, वीरबाबूचं कौतुक करावं लागेल. मोठा फटका खेळू दिलेला नाहीये आतापर्यंत. 4 चेंडूचा खेळ संपलाय आणि 6 धावा धाव फलकावरती तुम्ही पाहता. येणारे 2 चेंडू जे आहेत ना भरपूर इम्पॉर्टंट आहेत एकविरा स्पोर्ट नायगाव साठी. या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके खेळावेच लागतील फलंदाजांना. यावेळेस पुन्हा एकदा बाउन्सर पाहायला मिळतो, परंतु इथे जर पाहिलं तर 1 फॉर द ओव्हरचा इशारा. कारण इथून जर पाहिलं तर सातत्यानं जर पाहिलं ना रायझिंग डिलिव्हरी पाहायला मिळते आणि इथे देखील एक डॉट चेंडू पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी वीरबाबू अफलातून गोलंदाजी करतायत या षटकामध्ये. आणखीन एक चेंडू डॉट, फलंदाज शैलूला शांत ठेवलं. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती वीरबाबू, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मोठा फटका शैलूच्या बॅट मधून, बॉल सीमारेषा ओलांडतोय, बॉल सीमारेषा पार, येतोय षटकार. जीवा भावाचा बेटा दादा नायगाव जुचंद्र गावची शान. जीवा भावाचा बेटा दादा नायगाव जुचंद्रची शान. असा आहे होतो वनम्यान, त्याचे करोडो झालेत प्यार. असा आहे होतो वनम्यान, त्याचे करोडो झालेत प्यार. असा आहे होतो वनम्यान, त्याचे करोडो झालेत प्यार. थँक्यू. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला शैलूच्या बॅट मधून, परंतु येणारे 6 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. काय जबरदस्त सामना पाहायला मिळते. वीरबाबूचं कौतुक करावं लागेल. फलंदाजी करत असताना चांगली फलंदाजी आणि गोलंदाजी करत असताना देखील त्यांनी इम्प्रेस केलं. फक्त आणि फक्त 12 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅक वरती किरण आपल्याला पाहायला मिळतोय आणि स्ट्रायकिंग एंडला संचित कोळी संघाचा कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतोय. आणि खऱ्या अर्थानं इथून 6 चेंडू मध्ये 25 धावा हा सामना जिंकण्यासाठी त्याला बनवाव्याच लागतील. मोठे फटके खेळावे लागतील. 6 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. एका बाजूला AR दैसर संघ तुम्ही पाहताय आणि एका बाजूला एकविरा स्पोर्ट नायगाव. या 2 संघामध्ये सामना आपल्याला पाहायला मिळतो. एक यशस्वी क्रीडा स्पर्धा अर्थातच सभापती चषक 2025चा हा दैदिप्यमान क्रीडा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. चला बी फास्ट, लगेच सामन्याला सुरुवात करा. जास्तीचा वेळ खर्च करू नका. स्ट्रायकिंग एंडला संचित आणि बॉलिंग ट्रॅक वरती किरण हा गोलंदाज पाहायला मिळतोय. यावेळेस पहिलाच बॉल, फुलटच चेंडू, भीमर चेंडू. इथे नो बॉल दिला आणि बॉल अगदी जातोय सीमारेषेच्या जवळ आणि सीमारेषा ओलांडतोय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार आणि हा नो बॉल. एकंदरीत 5 धावा या चेंडूवरती मिळतील. थँक्यू. इथे चुकी केली आहे किरणनं असंच म्हणावं लागेल. पहिला चेंडू टाकत असताना नो बॉल आणि त्या चेंडूवरती चौकार देखील आला. इक्वेशन जर पाहिलं तर येणारे 6 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आणि हा चेंडू फ्रीटचा असेल. पहिल्या मॅचचा हिरो होता किरण, परंतु या मॅच मध्ये चुकी करतोय. पहिला चेंडू नो बॉल त्याने टाकलाय ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल गॅप मध्ये खेळलेत आणि आणखीन एक नो बॉल, सलग दुसरा नो बॉल आणि बॉल सीमारेषा ओलांडतोय. आणखीन 4 धावा संचितच्या बॅट मधून या मॅच मध्ये मोमेंटम क्रिएट झालाय असंच म्हणावं लागेल. विरार मध्ये आहे हो नाव, त्याचा प्रेमळ आहे स्वभाव. थँक्यू. सलग 2 चेंडू भीमर, त्यामुळे हा गोलंदाज या मॅच मध्ये पुन्हा गोलंदाजी करू शकणार नाही. 2 शरीरवेदी चेंडू टाकलेत आणि त्यामुळे या मॅच मध्ये तो गोलंदाजी करू शकणार नाही. किरणनं चुकी केलेली आहे. आदरणीय सन्माननीय ऋतिक म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांचं हार्दिक स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. परंतु मॅच मध्ये जर पाहिलं ना तर किरणनं चुकी केली, कारण एक देखील चेंडू न टाकता त्याने 10 धावा खर्च केल्या. आता येणारे 6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. सलग 2 चेंडू त्याचे भीमर राहिले. शरीरभेदी गोलंदाजी त्याने केली आणि त्याच्या गोलंदाजीवरती बंदी टाकण्यात आलेली आहे या मॅच मध्ये. त्यामुळे नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो बॉलिंग ट्रॅक वरती. रोहित
6 चेंडूमध्ये 15 धावा त्याला डिपेंड करायच्या आहेत, परंतु संचितचं कौतुक करावं लागेल. काय बॅटिंग करतात. मागील 2 चेंडूवरती 2 चौकार त्यांच्या बॅटमधून आलेत. कर्णधार पदाला अगदी योग्य तो न्याय देतोय हा खेळाडू. याही मॅच मध्ये त्याच्या बॅटमधून चांगल्या धावा तुम्ही पाहतायत. 6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. फ्रीटचा चेंडू, गोलंदाज रोहित बॉलिंग ट्रॅकवरती. ओ खोलात टाकलाय, समोरच्या दिशेने केलेत. लॉंग ऑफला फिल्डर आहे तिथे, चांगली फिल्डिंग करत नाहीये. बॉल सीमारेषा ओलांडते, दबाव जाणवते फिल्डर वरती. बॉल सीमारेषेच्या पलीकडे येतोय चौकार. थँक्यू. सलग 3 चेंडूवरती 3 चौकार या मॅच मध्ये संचितच्या बॅट मधून. काय जबरदस्त बॅटिंग करतोय. लॉंग ऑफच्या फिल्डरनं खऱ्या अर्थानं चुकी केली असंच म्हणावं लागेल. अगदी सहज चेंडू अडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि इथे 4 धावा मिळाल्या. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 26 या आकड्यावरती. येणारे 5 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. लॉंग ऑफला असलेला फिल्डर त्यांनी भरपूर मोठी चुकी केली. पंकज होता लॉंग ऑफला आणि पंकजच्या माध्यमातून चुकी झाली. सुरुवातीला किरणनं भरपूर मोठ्या चुका केल्या या मॅच मध्ये. 2 चेंडू भीमर टाकले आणि या मॅच मध्ये मोमेंटम क्रिएट झाला. अगदी नायगाव संघाच्या बाजूनं आपल्याला मोमेंटम क्रिएट होताना पाहायला मिळाला, परंतु अजूनही हा सामना दोन्ही संघाच्या बाजूने. येणारे 5 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. गोलंदाज रोहित यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न. मिस्क्यू हुक शॉट फिल्डर आहे तिथे प्रयत्न करतायत, परंतु अपयशी ठरलेत. फक्त एकच धाव या चेंडूवरती. काय सामना रंगलाय. प्रत्येक चेंडूवरती या मॅच मध्ये समीकरण बदलताना तुम्ही पाहताय. आता येणारे 4 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. सामना होता कुठे आणि आला कुठे. या मॅचचं होत्याच नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करून ठेवलंय संचित कोहलीनं, कारण त्याच्या बॅट मधून धावा खोऱ्याने येत आहेत. परंतु शैलूला देखील आक्रमक व्हावं लागेल. त्याच्याही बॅट मधून या मॅच मध्ये धावा आलेत. त्याने देखील एक षटकार ठोकलाय, परंतु रोहितला कमबॅक करणारी गोलंदाजी करावी लागेल. कमबॅक करावा लागेल. ज्या पद्धतीनं पुरंदरच्या तहामध्ये महाराजांनी मिर्झा राजाला तब्बल जर पाहिलं तर भरपूर सारे किल्ले दिले होते, परंतु तदनंतर येणाऱ्या 9 वर्षामध्ये महाराजांनी अगदी कमबॅक केलं होतं. 361 किल्ले स्वराज्यामध्ये आपण पाहिले. अगदी तशाच प्रकारचा इथे कमबॅक रोहितला करावा लागेल. ओ लोअर फुलटा चेंडू होता, मिड विकेटला टर्न केला. डीप मध्ये फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग, सिंगल मिळाली. सेकंडचा कॉल सक्सेसफुल. 2 धावा इथे पूर्ण केल्यात आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 29 या आकड्यावरती. येणारे 3 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. काय सामना रंगलाय. जबरदस्त सामना, रोमहर्षक सामना पाहायला मिळतोय या मॅच मध्ये, कारण दहिसर संघ देखील कमबॅक करण्याचा प्रयत्न करतायत. ओव्हर द विकेट, गोलंदाज तयार. यावेळी समोरच्या दिशेने लॉंग ऑनला फटका सुंदर आहे. फिल्डर आलेत, परंतु त्याला बीट करून बॉल सीमारेषा ओलांडतोय. शैलूच्या बॅट मधून या मॅच मध्ये निर्णायक क्षणी येतोय चौकार. उत्तम संघाचं कॅप्टन आपण यायचं आहे. कारण यानंतर आपण टॉस करणार आहोत. इथे जर पाहिलं तर येणारे 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. शैलूच्या बॅट मध्ये या मॅच मध्ये जर पाहिलं तर निर्णायक क्षणाला चौकार आला. सामना होता कुठे आणि आला कुठे. खरं तर सुरुवातीला जर पाहिलं तर 25 धावांची आवश्यकता होती 6 चेंडूवरती, परंतु किरणने केलेल्या चुका आणि पंकजने केलेली चुकीची फिल्डिंग तिथून सामना जर पाहिला ना तर एकविरा स्पोर्ट नायगावच्या बाजूने देखील आपल्याला पाहायला मिळाला. 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. दोन्ही चेंडू चांगल्या टप्प्यावरती टाकावे लागतील रोहितला या मॅच मध्ये. काय जबरदस्त सामना रंगला. तब्बल 37 धावांचं टार्गेट 2 षटकामध्ये, परंतु शैलूनं चांगली बॅटिंग आतापर्यंत केली आहे. ओव्हर द विकेट रोहित या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पाहिलं तर आडव्या बॅटिंग करण्याचा प्रयत्न. बॉल जातोय डीप फाईनल क्षेत्रामध्ये आणि बॉल सीमारेषा ओलांडतोय आणि सामना इथे जिंकलाय एकविरा स्पोर्ट नायगाव संघाने. अभिनंदन. एकविरा स्पोर्ट नायगाव, हार्ड लक टफ लक AR स्पोर्ट दहिसर. तर लगेच या ठिकाणी गेले 2 दिवस या स्पर्धेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने पंचांची भूमिका अशोक राऊत सरांनी पार पडली आणि खरं तर या स्पर्धेमध्ये फक्त ते 2 दिवस देऊ शकले आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय. इथे जर पाहिलं तर आदरणीय सन्माननीय निखिलजी पाटील दादांच्या शुभ हस्ते या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जातोय अशोक राऊत सरांचा. खरं तर खूप चांगली आहे पंचांची भूमिका.